लगेच किती वेळ लागेल अजून? झालं होत आलं, थोडंच राहिलं. आवर ना लवकर, जायचंय आपल्याला. किती उशीर होते? तर मग मला आवरायला वेळ लागतो. बघा मी यांच्या घरी आलो आणि यांच्या घरी लाईटच नाहीये. हॅपी बर्थडे टू यू. हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओचा इंट्रो मी करतोय. आम्ही चाललोय आता बाहेर. भाग्यश्री होती रेडी. आपण भाग्यश्रीला विचारू कुठे जायचंय आणि किती वेळ लागेल रेडी व्हायला तिला. भाग्यश्री किती वेळ लागेल अजून? झालं होत आलं, थोडंच राहिलं. आवर ना लवकर, जायचंय आपल्याला. किती उशीर होते? तर मग मला आवरायला वेळ लागतो. बरं मी सांगितलं नाही कुठं जायचंय. सांग कुठं जायचं आपल्याला. हा आम्ही चाललो श्रुती आणि निरंजनच्या घरी. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही श्रुतीला बघितलं असेल, तिकडे चाललोय. निरंजनचा आज बर्थडे आहे, त्यामुळे मग सेलिब्रेशन साठी चाललोय आम्ही. ते आमची वाट बघत असतील. खरंच आम्हाला लेट झालंय. होय भाग्यश्री, मस्त साडी वेडे घातली आज. मी म्हणतो तेव्हा घालत नाही, मस्त रेडी झाली. मग मला असं साडी घालायला असं मूड असल्यावर घाल वाटते, एरवी नाही घालू वाटत. माझा ड्रेस घालायचाच मूड होता खरं तर, पण अचानक डोक्यात आलं की साडी घालू आपण. कारण बरेच दिवस झाले मी साडीच घातली नाही. मला आठवत पण नाही मी लास्ट टाइम साडी कधी घातली नाही. आता कुठला तरी सण झाला ना त्याला घातली होती. कधी? गुढीपाडव्याला? हा पाडव्याला. नाही पाडव्याला नव्हती घातली मी साडी. म्हणजे टोमणा मारणं चालू आहे का मला? नाही विचारते रे. नाही तेच म्हणलं, टोमणा मारणं चालू आहे. हे काढतले राहू देऊ की दुसरे घालू? दुसरे घाल. मंगळसूत्र दुसरं घालू की राहू दे? ते आज नाही. मंगळसूत्र राहू दे. नाही हे राहू दे, चांगलं दिसतंय. झालंय माझं, आवरतच आलंय. थोडं आवरलं की लगेच निघू आपण. हे नाही छान दिसणार ना? कुठला? हे वाले घालून तर बघ. मी कधी विचारलं ना विजयला की हे कसं दिसतंय ते कसं दिसतंय, तर मला कधी सांगत नाही. अजून कुठलं? हे ना छान दिसत, काढू हे? दुसरं तर दाखव पहिले कुठलं आहे. मला आता माझं कानातल्याचा डब्बाच हरवलाय. ग्रीन कलरचा होता, बघितला का? मॉइश्चरायझरचा. हा बघितलं. कुठे? खिडकीमध्ये. शॉपर. ठेवलाय तिकडे, मी बघते एकीकडे. हे घालू? हे मस्त आहेत, छोटे छोटे, आणि ह्याच्यावर सूट पण करतील. कुठलं? नाही लय बारीक आहे. हा ठीक आहे, बघ एकदा घालून. शाबाश. हे असं काम असते आमचं. फोटो मध्ये दिसतील ना हे जास्त लॉंग, मग लय लॉंग होतील, आपल्याला वेळ होईल यायला. तर हा तर ते वरत पण माहिती ना कुठं मारतो, चिमटे घेतो, तोडून टाकल. घालून ठीक आहे. हे दिसतंय? हा छान दिसतंय. ठेवू? हे मी तुळशी बागेतनं घेऊन आले 60 रुपयाला. अच्छा. लास्ट टाइम गेले होते तेव्हा टोटल 2500ची शॉपिंग केली. आता ठीक आहे, छान दिसतंय. हा राहू दे, छान दिसत. मी आज एवढी सिंपल दिसते बापरे. तर एकदम सिंपल रेडी झाली मी, आणि आता आम्ही लगेच निघतोय कारण भरपूर लेट झालंय. ते आमची वाट बघतात ते. तर चला तिथे गेल्याच्या नंतरच तुम्हाला भेटतो. बघा आम्ही यांच्या घरी आलो आणि यांच्या घरी लाईटच नाहीये. श्रुती इकडे स्वयंपाक करतेय. इकडे तिने बनवलंय वरण, बट्ट्या. ह्याच्यामध्ये बट्ट्या दाखव ग. इकडे बनवलं बट्ट्या. हे ते केकचं बॉक्स, आणि आम्ही आणलेला केक इथे ठेवला. श्रुती काय तू बोलवला आम्हाला बर्थडे साठी आणि लाईटच नाही तुमच्याकडे. काय करणार बाबा, लाईटीचाच लय रोन आहे इथं. पुण्यात एवढी लाईट जाते एवढं माहित नव्हतं मला. नाहीतर आली नसती का पुण्यात? नाही तर काय, त्या लाईटीला कदरून तर म्हटलं लाईटी पासून तरी सुटका भेटत. काय इथे इकडे एक तिथे तिचा मोबाईल लावलेला व्हिडिओ साठी. मी हा एक मोबाईल हातात पकडला, म्हटलं जरा टॉर्च लावली तर फोकस व्यवस्थित पडेल. बघा आता हिचा असा पसारा चालू आहे. ही रेडी झालेली, मी रेडी झालेले. बर्थडे
साडी घालून बसले ती लाईट नाही तर काहीच आवडलं नाही मला मूडच नाही ना. चला आपण बर्थडे बॉयला भेटू. हा आहे आमचा बर्थडे बॉय निरंजन. नाही तसं सगळ्यांना माहिती, मी पहिलेच माझ्या ब्लॉग मध्ये दाखवलं होतं. तुझ्या ब्लॉग मध्ये माझ्या ब्लॉगचा काय संबंध? अरे तसं नाही, आता सबस्क्रायबर भरपूर आपले एकत्र झाले असं ना आता त्या दिवशीच्या व्हिडिओमुळे. काय माहिती. बरं तुला हॅपी बर्थडे. थँक्यू. हे बघा ह्याला पण घेण्याचं आमचं. हे बघा हे टॉर्च पूर्ण बंद केला असं दिसतोय निरा. खाली बसलेला होता बसला. काय आज पप्पाचं काय आहे? पप्पाचं काय आज? तुझं आहे. सगळ्यांना हाय कर एकदा. हाय. हाय. ए मामा कुठे आहे रे? मामा कुठे? मामा कुठे आहे? ते मामा आहे. आणि आत्तू कुठे? आत्तू अरे वा, ओळखतो कडे आता. ओळखतो म्हणजे ओळखतो ते सगळ्यांना. आपण आता जेवण करून मग केक कट करू. हा जेवण झालं केक खाशील ना तू? इकडे आमचे जेवण चालू आहे. अजूनही लाईट आलेली नाहीये. शेवटी आता कदरून आम्ही जेवायला बसलो. केकचं पाव म्हटल्यानंतर कापायचं. आता सध्या पहिले जेवण करून केक कापायचं ना, आता प्यायचं डायरेक्ट. केक डायरेक्ट प्यावं लागेल कारण की भरपूर टाइम झाला त्याला. इकडे मी बसली आहे. इकडे मी बसलोय. इकडे मी जवळ बसलेली त्याच्यामुळे ना सगळे असे झूम झूम केल्यासारखे दिसतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मुंग्या दिसतात लाईट नसल्यामुळे. बाहेर खूप असं जोरदार पाऊस चालू आहे. इकडे केक कट करण्याची तयारी चालू आहे आमची. जेवण झालंय. अजूनही लाईट आली नाही. किती वाजले? 11:30 वाजले तरी पण लाईट नाही आली. बेटा बर्थडे याची टॉर्च ग नंतर कापायला बंद पडली. काय झालं? थांब 2 मिनिटं. 2 मिनिट थांब. आलेला केलेला ए थांब. ठेवायचं खाली. हा असा केक आणलाय आम्ही. कुठला फ्लेवर आहे रे? हा व्हाईट फॉरेस्ट आहे का चॉकलेट कोणता? ब्लॅक फॉरेस्ट आहे. मला ते व्हाईट फॉरेस्ट आणि ब्लॅक फॉरेस्ट मध्ये लयच कन्फ्युजन होतं. इकडे केक कट करण्यासाठी 2 जण जाऊन बसले आणि केक आमच्या समोर आहे. 11:30 वाजले तरी पण लाईट आलेली नाही अजून. मग निरान पाहिलंच नाही ते अजून. मागणं पण आहे का? अरे जीवला घे काय तुम्ही वाजता तर मागून. दिवाळी करतो आपण हॅपी बर्थडे टू यू. काय दिवाळी गाई दिवाळी तसं. हॅपी बर्थडे. पण आता दिवाळी पप्पाला ओवाळी. ए बराच वेळ चालली रे कॅन्डल. घे काढून कॅन्डल काढ. कॅन्डल काढ. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर निरंजन. हॅपी बर्थडे टू यू. काल आम्हाला घरी यायला ना भरपूर लेट झालं. जवळजवळ 12:30 वगैरे झाले होते. त्यामुळे मग रात्री व्हिडिओ काय कंटिन्यू केलाच नाहीये. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी व्हिडिओ कंटिन्यू करतेय. 9 वाजलेत. आज विजयची सुट्टी आहे. तर मग आम्हाला आज बाहेर जायचं प्लॅन आहे. सो ते कुठे जातोय काय जातोय तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेल. आणि लास्ट व्लॉगला तुम्ही खूप छान कमेंट केल्या, स्पेशली विजयसाठी. म्हणजे काही एक माझ्या बहिणीची, एक माझ्या फ्रेंडची, बाकी तुम्हा लोकांच्या आहेत. तर छान वाटलं त्या कमेंट्स बघून. आणि म्हणजे पहिले असं व्हायचं मी एकटीच व्हिडिओ बनवायचे ना, तर मग लोकांना थोडंसं बोर पण होतं. पण आता काहीतरी इंटरेस्टिंग वगैरे असं वाटतंय. आणि हो, इथून पुढचे व्हिडिओ जे आहेत तर आमच्या दोघांचे पण असतील. सो व्हिडिओ तुम्ही नक्की बघत जावा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंटमध्ये कळवा. हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच एंड करते. भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.